ओम सर्वांना प्रार्थनेची सुरुवात करूया. सरळ बसायचं आहे. ध्यान मुद्रा. मेरुदंड सरळ ठेवायचा आहे. चेहरा समोर, डोळे सहजपणे बंद ठेवायचे आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शांति शांति शांति. सर्वांना ओम. परम पूज्य गुरुदेवजींच्या चरणी कोटीशा वंदन. सद्य आचार्य जी की चरणों में कोटीशा वंदन. सभी केंद्रीय प्रभारीगण त्यांना सर्वांना हृदयापासून वंदन. मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेश जीना हृदयापासून वंदन. आदरणीय मेधाजी, आदरणीय अभयजी, त्यांच्याबरोबर कार्यरत पूरी टीम आणि या ठिकाणी आदरणीय सुप्रियाजी आणि आपण सर्व आणि अनुपस्थित अनिलजी, सर्वांना हृदयापासून वंदन करून आपण आपला योगाभ्यास सुरू करूया. सूक्ष्म व्यायामाने दोन्ही पाय समोर सोडायचे. सहज क्रिया आहे, अगदी सहजपणे करायचे. थोडी प्रत्येक ठिकाणी अतिरिक्त शक्ती लावायची. आपण योग करतो. योगचे 4 प्रकार आहेत. एक मंत्र योग आहे, एक लय योग आहे, तिसरा हठयोग आहे आणि चौथा राजयोग. मंत्रयोग म्हणजे केवळ मंत्रोच्चारण, निरंतर मंत्रोच्चारण करून सुद्धा आपल्याला आरोग्य लाभतं. केवळ मंत्रोच्चार करून, त्याला मंत्रयोग. आणि लययोग, लययोग म्हणजे क्रियायोग, म्हणजे आपल्याला जे परमेश्वरानं कार्य दिलेलं आहे किंवा आपण जे कार्य करतोय ते कार्य पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण समर्पित भावाने करत राहणं, हा सुद्धा योग आहे. त्याला क्रियायोग म्हणतात. लययोग, क्रियायोग. हे गोरा कुंभारचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. गोरा कुंभार कार्यामध्ये एवढे मग्न होते की त्यांना पुढे काय होते त्याचा पत्ता सुद्धा नव्हता. त्याला लययोग म्हणायचं. आणि आपण जो करतोय तो हठयोग.
म्हणजे पुढे पाठी दाबायची. आणि मग चौथा कोणता? राजयोग. यमनियमाचं पालन करून जो योग साध्य होतो तो राजयोग. यमनियमाचं पालन. बोट आता आपल्या ह्याच्यामध्ये कालच मी सांगितलं, यमनियम आपोआप साध्य होतो जेव्हा आपल्या 37 ट्रिलियन सेल्सचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर मूळ स्वरूपात येतं, म्हणजे भगवत स्वभावात येतं, तेव्हा यमनियम आपोआप साध्य होतात. त्याला वेगळा प्रयोग करायची गरज नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला ही विद्या विरासतमध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला सर्वांना कोरोना पिरियडमध्ये माहीत आहे की सर्व जगामधली मेडिकल व्यवस्था जे करू शकली नाही ती योगविद्या करू शकते. आपल्या ऋषीमुनींची पारंपरिक विद्या जी आपल्याला विरासतमध्ये मिळालेली आहे तिने सर्व जगाला दिशा दाखवली. गुढ्याची वाटली. आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य पतंजली योगपीठ मार्फत पूज्य गुरुदेवजींनी केलेलं आहे. एका संन्यासीने केलेलं आहे. आणि ज्याच्यासाठी काही साधन लागत नाही. आपण आता इकडे कुठले साधन घेऊन बसलोय का? बिना साधनाचं हे करून दाखवलेलं आहे. एवढी आपली जी पारंपरिक योगविद्या आहे ती शक्तिशाली आहे. पण त्याचा विसर पडला लोकांना. आणि दुसऱ्यांचं अनुकरण करायला लागले. इंग्रज एवढे वर्ष आपल्याकडे होते. किती वर्ष होते? 150 वर्ष. ते आपल्या आई वडिलांना आई बाबा म्हणतात. आपण म्हणतात डॅडी मम्मी म्हणतो. बघा, म्हणजे चुकीचं अनुकरण करायला आपण तयार आहे. डॅड म्हणतात, मम्मा म्हणतात. ते मात्र आई बाबा म्हणत नाही. आपली पारंपरिक संस्कृती सोडून सनातनचा अर्थच लोकांना माहीत नाही. त्याच्यामुळं काही लोक विरोध करतात. सनातन म्हणजे शाश्वत. सनातन म्हणजे शाश्वत. तो काही कुठला धर्म नाहीये. शाश्वत म्हणजे व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे, स्थानपरत्वे बदल होत नाहीये. भारतातला माणूस असू दे नाहीतर अमेरिकेतला माणूस असू दे, कुणाला असं वाटेल का आपल्या मुलाने बेवडा बनावं? वाटेल का? मग तो भारतातला असू दे नाही तर अमेरिकेतला असू दे नाही तर दुबईतला असू दे. म्हणजे स्थानपरत्वे बदलत नाहीये, व्यक्तिपरत्वे बदलत नाहीये, कालपरत्वे बदलत नाहीये. की आत्ता एखाद्या पित्याला वाटतंय आपला मुलगा सुसंस्कृत व्हावा, दारुडा होऊ नये, आणि थोड्या कालावधीनंतर असं वाटतं काय हरकत नाही. असं वाटतं का? कालपरत्वे सुद्धा बदलत नाही. त्याला म्हणायचं शाश्वत, सनातन. कधी बदल होत नाही, शाश्वत. आपल्या कुटुंबियांना कोणी त्रास देऊ नये, सर्वांना वाटतं की नाही? मग याच्यात बदल होणार का कुठे गेलं तरी? मग हेच
आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा दुसऱ्यांच्या परिवाराबद्दल तीच भाव असला पाहिजे की नाही? त्याला म्हणायचं धर्म. मग धर्म सर्वांचा एकच आहे की नाही? कुणाचाही धर्म वेगळा नाहीये. धर्म कुणाचाही वेगळा नाही. अखिल विश्वामधल्या मानव जातीचा एकच धर्म आहे, मानवता. आपल्या परिवाराबद्दल जो भाव आहे तोच दुसऱ्या परिवाराबद्दल भाव ठेवणं हा आपला धर्म आहे, मानवता धर्म. उगाच हा धर्म तो धर्म, धर्माधर्मामध्ये भांडणं चाललेत, पण त्यांना धर्म म्हणजेच काय माहित नाही. धर्म सर्वांचा एकच आहे आणि तो सनातन धर्म. जगामध्ये कुठेही गेला तरी त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि जो बदल करतो तो अधर्मी. आपल्या घरातल्या परिवारांबद्दल चांगला भाव आणि बाहेर गेला की गलत भाव, म्हणजे तो अधर्मी आहे. स्वतः दारूचं दुकान चालवतो, स्वतः पित नाही, परिवारामध्ये कोणी प्यावी असं पिऊ नाही असं वाटतं, मात्र सर्वांना पाजतो, तो अधर्म आहे. तुम्ही सनातन म्हणा किंवा शाश्वत म्हणा, शाश्वत सर्वांचा एकच धर्म, मानवता. बघा पूर्ण व्यायाम होतोय. एका एका क्रियेतून आपल्या शरीराचं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होणार आहे आणि आपल्याला शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन योग्य झाल्यामुळे आपल्या शरीरातल्या 37 ट्रिलियन सेल्स म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये योग्य प्रमाणात निरंतर ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन पोहोचणार आहे. आणि हे तीन पोहोचले की तिथं ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं इन्शुलिनच्या माध्यमातून ज्वलन होणार आहे आणि त्या ठिकाणी एनर्जी निर्माण होणार आहे. त्याच एनर्जीवर एक एक सेलची, सॉफ्टवेअरची, प्रोग्रामची फाईल ओपन होणार आहे आणि मग प्रोग्राम परमेश्वरानं केलाय तो पूर्ण आणि पवित्र आहे. कार्य परमेश्वरानं ठरवल्याप्रमाणे होणार आहे. चुकीचं काम होणार नाही, कारण परमेश्वर चुकीची कमांड टाकणार नाही. साधं सोपं आहे आणि याच्यासाठी आपल्याला पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य पाहिजे. मग ते सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम आणि काही आसन, मर्कटासन, कंद्रासन, भुजंगासन, फक्त क्रिया जास्त केल्या पाहिजेत. मर्यादित क्रिया पण जास्त वेळ दिला पाहिजे. 100 क्रिया एकालाही वेळ बरोबर नाही आहे, मग त्याचा फायदा होणार नाही आपल्याला.
आता ही बटरफ्लाय साधी क्रिया आहे, पण त्याच्यामुळे आपला स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. संपूर्ण शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार आहे, ब्लड सर्क्युलेशन योग्य झाल्यामुळे. थोडी जास्त केली पाहिजे, 50, 100, 200, 300 अशी. शरीरामध्ये पूर्ण फ्लेक्झिबिलिटी येणार आहे, पूर्ण फ्लेक्झिबिलिटी. शरीरातले वेगवेगळे जॉईंट्स त्याचा व्यायामच केला पाहिजे असं नाही आहे. बटरफ्लाय केलं किंवा कपालभाती केलं तरी सर्व जॉईंट्समध्ये पूर्ण लचीलापण येणार आहे. फिजिओथेरपिस्टकडे जाण्याची गरज नाही आहे. चेंज फिजिओथेरपिस्टकडे 15-20 मिनिट मजा येते. वेगवेगळ्या अंगाला कोमलपणे मालिश करतो फिजिओथेरपिस्ट. कोणी मजा येते तेव्हा 15-20 मिनिट, अर्धा तास जोपर्यंत मालिश करतो फुल मजा घेतो माणूस. आणि जाताना फक्त 1000 रुपये म्हटल्याबरोबर खाडकन उतरतो. फक्त 1000 रुपये. कशाला 1000 रुपये देता भाऊ? धरती मातेला वंदन करा. बटरफ्लाय 500 वेळा केलं, 1 रुपया खर्च नाहीये. संपूर्ण शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी येणार. कुठेही आकडण राहणार नाहीये. एका एका क्रियेमध्ये भरपूर काही सामावलेलं आहे. फक्त ती क्रिया जास्त वेळ केली पाहिजे. आता ही क्रिया जास्त वेळ केली तर बोटांचा तर व्यायाम होतोच आहे. बोटांचे कार्टिलेज योग्य प्रकारे कार्यरत राहणार आहे. याशिवाय आपली मेमरी स्ट्रॉंग होणार. मेमरी कार्ड तर शक्तिशाली मेमरी कार्ड आहे. आपलं मेमरी कार्ड शक्तिशाली आहे की त्याला कुठला करंट द्यावा लागत नाही, फाईल ओपन करायला लागत नाहीये, फाईलमधून जाऊन पुन्हा दुसऱ्या फाईलमध्ये जायला लागत नाही. असं शक्तिशाली मेमरी कार्ड आहे आपलं. बघा आता तुम्ही पहिल्या सुरुवातीला ज्या शाळेत गेला त्या शाळेचं चित्र आलं का समोर? बघा आलं की नाही? कुठे करंट द्यावा लागला का? कुठे फाईल ओपन करायला लागली? म्हणजे इतकं शक्तिशाली मेमरी कार्ड आहे. तेच खराब होत आहे कारण आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स आहेत आणि त्याच्यामध्ये परमेश्वरानं जे प्रोग्रॅमिंग केलेलं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, त्या ओरिजिनल सॉफ्टवेअरच्या फाईल ओपन नाही आहेत. आणि त्या ओपन होणार आहेत केवळ या सहज योगविद्येनं, योग अभ्यासाने. चेंज जेवढा ताण देता येईल तेवढा ताण द्या, अधिक लाभ होईल. पाचन तंत्र, ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे. याचबरोबर थोडं 8 प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, ज्यादा मंडकासन, कंद्रासन, भुजंगासन, शलभासन. चेंज साधारण क्रिया ज्या सर्वजण करू शकतात. नियमित करणं गरजेचं आहे आणि पुरेसं करणं गरजेचं आहे. पंजे गुडघ्यावर ठेवायचे. हे सर्व करत करत काही वर्ष गेली की मग इतकी फ्लेक्झिबिलिटी येईल की सर्व प्रकारची आसनं आपोआप होते.
आत्ताच घाई करायची गरज नाही. पूर्ण ताण द्यायचा प्रयत्न करायचा आहे. एक एक क्रिया थोडी जास्त वेळ करणं गरजेचं आहे. 2-3 वेळा इकडे तिकडे केलं तर फायदा नाही होणार पुरा. चेंज 3 वेळा करायचं. पुढून कणपटीवर लेफ्ट राईट. नवे कोणी असेल त्याने आरामात बसून बघायचं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत बघायचं केवळ. चेंज. आपापलं सर्वांनी क्रिया योग्य प्रकारे करायचा प्रयत्न करायचा. वर खाली रोटेट करायचं. असाध्यातल्या असाध्य रोगापासून मुक्ती मिळणार आहे. साध्या सूक्ष्म व्यायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, मर्कटासन, कंद्रासन, भुजंगासन. आता डोळ्यांचं लेफ्ट राईट. वर खाली. तिरकस. आपण थोडा थोडा करतोय. ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी थोडा जास्त करायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपली लार डोळ्याच्या आतमध्ये लावायची आहे आणि आंघोळ करताना तोंडामध्ये पाणी भरून 10, 15, 20, 25 वेळा उघड्या डोळ्यावर पाणी मारायचे. हळूहळू गोल गोल फिरवायचे. जादा जोराने मारायचं नाही. हा झाला आपला सूक्ष्म. आता आपण यानंतर करणार आहोत प्राणायाम.